आता बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। टॉप 50च्या माध्यमातून देशभरातील, राज्यातील, जिल्ह्यांतील अगदी तुमच्या गावातील बातम्यांचा वेगवान आढावा। पोलिसांवरती झालेल्या हल्ल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत रोष व्यक्त केला। नागपूर हिंसाचारावेळी ज्यांनी पोलिसांवरती हल्ला केला त्यांना कबरीतून खोदून काढू, त्यांना सोडणार नाही अशा शब्दात देवेंद्र फडणवीसांनी पोलिसांवरती हल्ला करणाऱ्यांच्या विरोधात आपला संताप व्यक्त केलाय। नागपूर दंगलीचा मास्टरमाइंड असलेल्या फहीम खानला बेड्या ठोकण्यात आल्यात आणि त्याला 21 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। फहीम खानला जमाव जमवून चिथावणी देत पोलिसांवरती शस्त्रानं हल्ला केल्याचा आणि दंगल घडवल्याचा आरोप आरएसएसनं विश्व हिंदू परिषदेचे कान टोचलेत। औरंगजेबाचा मुद्दा सध्या संयुक्तिक नाहीये, कोणत्याही हिंसेचं समर्थन करत नाही असं आरएसएसनं म्हटलंय। नागपूर दंगलीची चौकशी आता एटीएसनं सुरू केली आहे। नागपूरच्या दंगलीत पोलिसांवरती पेट्रोल बॉम्बनंही हल्ला करण्यात आला होता, तर हा सुनियोजित कटाचा भाग होता अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली होती। जर हा कट असेल तर कुठल्या दहशतवादी संघटनेनं पैशांची उपलब्धता केली होती का, याचाही तपास आता होणार आहे। नागपुरात राड्याआधी औरंगजेबाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली असा आरोप होतोय। गणेशपेठ पोलीस ठाण्याबाहेर ही घोषणाबाजी झाल्याचा आरोप आहे, तर घोषणाबाजीचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालाय। हिंदू संघटनांच्या आंदोलनाची तक्रार देण्यासाठी गेलेले असतानाच ही घोषणाबाजी झाल्याचं कळतंय, मात्र साम टीव्ही या व्हिडिओची पुष्टी करत नाही। सध्या महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीवरून वाद सुरू झालाय आणि त्यावरून सचिन कराड यांनी जोरदार टीका केली आहे। आरएसएस, विश्व हिंदू परिषद आणि भाजप एकाच माळेचे मणी आहेत, त्यामुळे या संघटनांपासून बहुजन तरुणांनो सावध राहा असं आवाहन सचिन कराड यांनी केलंय। नागपूरमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे पदाधिकारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये औरंगजेबाची कबर हटवण्यात यावी या मागणीसाठी आंदोलन केलं होतं। यात गणेशपेठ पोलीस ठाण्यात आंदोलन करताना औरंगजेबाचा प्रतिकात्मक कबरही जाळण्यात आली होती। याच प्रकरणी आता अमोल ठाकरे यांच्यासह 7 लोकांना अटक करत जिल्हा सत्र न्यायालयात पाठवण्यात आलंय। मुंबईत युवकांच्या बेरोजगारीच्या मुद्द्यावरती युवक काँग्रेस आक्रमक झाली आहे। पुण्याहून सुरू झालेला युवक काँग्रेसचा आक्रोश मोर्चा मुंबईत दाखल झाला। सरकारला जाग आणण्यासाठी काँग्रेसने आंदोलन केलं, तर यावेळी पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड करण्यात आली। पुण्यात महिला कारागृह पोलीस भरती दरम्यान गोंधळ उडालाय। लोखंडी गेटचा दरवाजा तोडून मुलींनी आत घुसण्याचा प्रयत्न केला, तर भरती प्रक्रियेदरम्यान कोणताही गोंधळ झाला नाही अशी माहितीच पोलीस उपायुक्त संदीप भाजीभाकरेंनी दिली आहे। ह्या मुलींचा पाय बिलकुल लटकला असेल। नाशिकमध्ये मुजोर रिक्षा चालकाची बातमी साम टीव्हीने दाखवताच पोलीस ॲक्शन मोडवरती आले। पोलिसांनी गेल्या 5 दिवसांत शहरातल्या 1200 बेशिस्त आणि अनधिकृत रिक्षा चालकांवरती कारवाई केली आहे। मुजोर रिक्षा चालकांवरील धडक कारवाई पुढेही अशीच सुरू राहणार असल्याचं पोलीस आयुक्तांनी साम टीव्हीला सांगितलंय। नाशिकच्या महानगरपालिकेतील अधिकारी दर महिन्याला 10,000चा हप्ता घेत होता, मात्र हा लाचखोर अधिकाऱ्याची हाव इथेच भागली नव्हती, तर हा अधिकारी दर महिन्याला बोंबील, मासे, ताजी फळं आणि भाजीपालाही मागायचा। नाशिक मनपाचे अतिक्रमण उपायुक्त मयूर पाटील यांच्यावरती हे गंभीर आरोप करण्यात आले। मुंबईच्या केईएम रुग्णालयाबाहेर ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात आलं। इंग्रजी बोर्ड काढले नसल्यानं ठाकरे गट आक्रमक झाला होता, तर रुग्णालयाच्या गेटला शिवसैनिकांनी काळं फासून आंदोलन केलं, तर मराठीचा अपमान केल्याचा आरोपही ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला। पुण्यात मनसे विद्यार्थी सेनेचं अखिल भारतीय विश्व हिंदू परिषदेत अभाविप विरोधात आंदोलन त्यांनी केलं होतं, तर वाडिया महाविद्यालयाच्या गेटवरती अभाविपना जॉईन अभाविप असं लिहिल्यानं मनसे आक्रमक झाली आहे। त्यानंतर आता मनसेनं महाविद्यालयात धाव घेत अभाविपच्या बोर्डवरती काळं फासलं। इंग्रजी
माथेरान बंदचा निर्णय अखेर मागे घेण्यात आलाय. आमदार महेंद्र थोरवेंच्या मध्यस्थीनंतर माथेरानकरांनी बेमुदत बंदचा निर्णय मागे घेतलाय. माथेरानमध्ये येणाऱ्या पर्यटकांच्या फसवणुकीचे प्रकार वाढत आहेत आणि हेच रोखण्यासाठी मागणीसाठी आता मंगळवारपासूनच माथेरान बंदची हाक देण्यात आली होती. तिकिटांच्या प्रतीक्षा यादीतून आता नागरिकांची सुटका होणार आहे. सर्वांना कन्फर्म तिकीट मिळणार आहे, कारण जितक्या सीट्स तेवढीच तिकीट विकणार, अशी माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी संसदेत दिली आहे. यूपीएससीच्या धर्तीवरती आता एमपीएससीची परीक्षा होणार आहे. तसंच भविष्यात एमपीएससी मार्फत मोठी भरती करण्यात येईल. यूपीएससी प्रमाणेच एमपीएससी मध्ये देखील कॅलेंडर असेल, अशी घोषणाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत केली आहे. डोंबिवलीतील 65 बेकायदा इमारत प्रकरणी कारवाईला वेग आलाय. खोटे कागदपत्र तयार करण्याचा जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळल्याची माहिती ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रेंनी दिली आहे आणि याबाबत म्हात्रेंनी डीसीपी पराग मनेरे यांची भेट घेत शालीन भगत हा प्यादा आहे, त्याच्या मागचा प्रमुख आरोपी अटक करायला पाहिजे, अशी मागणीही केली आहे. जेएनपीटीला जोडणाऱ्या 6 पदरी रस्त्याला केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे आणि या मार्गाची लांबी 28 किलोमीटरपर्यंत असणार आहे. या रस्त्यामुळे मुंबई पुणे हायवे आणि मुंबई गोवा हायवेवरील ट्रॅफिक कमी करण्यासाठी उपयोग होईल. तर यासाठी लागणाऱ्या 4,500 कोटी रुपयांच्या खर्चाला केंद्रीय मंत्रिमंडळात मंजुरी देण्यात आली आहे. डोंबिवलीच्या मोठागाव गणेश घाटावरती जेट्टीच्या कामाचं भूमिपूजन करण्यात आलं. या कामासाठी 22 कोटींचा निधीही मंजूर झालाय. तर या मार्गानं रोरो बोटनं वाहनांसह ठाणे, नवी मुंबई आणि वसई विरार गाठणं शक्य होणार आहे. यावेळी दीपेश म्हात्रेंनी मुख्यमंत्री फडणवीसांचे आभारही मानलेत. शिर्डी विमानतळावरती येत्या 30 मार्चपासून नाईट लँडिंग सुविधा सुरू होणार आहे. इंडिगो कंपनीचं विमान रात्री 9:50च्या सुमारास हैदराबादकडे उड्डाण करून सुविधेचा प्रारंभ करेल. ही सुविधा सुरू झाल्यामुळे आता विमानांच्या फेऱ्यांत आणि शिर्डीत येणाऱ्या भाविकांच्या संख्येत मोठी वाढही होईल. अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी ट्रस्टनं गेल्या 5 वर्षांत 400 कोटींचा कर भरलाय. ट्रस्टचे महामंत्री चंपत राय यांनी ही माहिती दिली आहे. तर दरम्यान 5 वर्षांत मंदिर निर्मितीवरती 2,150 कोटी रुपये खर्च झालेत. हा सर्व निधी ट्रस्टला समाजाकडून मिळालाय. चहल धनश्रीच्या घटस्फोटावरती आज निर्णय होणार आहे. कोर्टाच्या आदेशानुसार यजुवेंद्र चहल आणि धनश्री वर्माला 5.25 कोटी रुपयांची पोटगी देणार आहे, ज्यापैकी चहलनं 2.37 कोटी रुपये आधीच धनश्रीला दिलेत. दिशाच्या मृत्यू प्रकरणी नव्यानं चौकशी करा. दिशावरती सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली असा आरोपच आता दिशाच्या वडिलांनी याचिकेतून केलाय. यात मुंबई पोलीस आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिशाभूल करून दबाव टाकल्याचा आरोपही करण्यात येतोय. याचिकेत आदित्य ठाकरे, सूरज पानसोली, दिनो मोरया यांच्यावर सहज मुंबई पोलिसांवरती गंभीर आरोप करण्यात आलेत. दिशा सालियन मृत्यू प्रकरणात मंत्री नितेश राणेंनी एक मागणी केली आहे. आदित्य ठाकरेंनी आमदारकीचा राजीनामा द्यावा असा हल्लाबोलच राणेंनी केलाय. तर ही सुरुवात आहे. आगे आगे देखो होता है क्या, असाही इशारा राणेंनी दिला. हिंगोली जिल्ह्यात भाऊ राठोड नावाचा वाळू माफिया रील्स तयार करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. एका पोलीस अधिकाऱ्यासोबत भाऊ राठोडचा व्हिडिओही व्हायरल झालाय. तर या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नाही असं स्पष्टीकरण पोलीस अधिकाऱ्यांनी दिलंय. बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला बीड न्यायालयात चालवणार जाणार आहे. देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा खटला हा बीड न्यायालयात चालवावा अशी विनंतीच एसआयटीनं केली होती. यावरतीच आता न्यायाधीशांकडून हा निकाल देण्यात आलाय. बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात 3 वॉचमननं जबाब साम टीव्हीच्या हाती लागलेत. हे तिघे जण अवादा एनर्जी प्रकल्पावरती वॉचमॅन म्हणून कार्यरत होते. त्यांनी देशमुख हत्या प्रकरणात जबाब नोंदवलाय. त्यात
सुदर्शन घुलेनं सरपंच संतोष देशमुख यांना तुला बघून घेऊ, जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिल्याचं समोर येत आहे. तर बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातला आरोपी कृष्णा आंधळे गेल्या 98 दिवसांपासून फरार आहे. कृष्णा आंधळेकडे महत्त्वाचे पुरावे असण्याची शक्यता आहे, त्यामुळे तो सापडणं महत्त्वाचं असल्याचं धनंजय देशमुख म्हणाले. आंधळेला लवकरात लवकर अटक करावी अशी मागणीही धनंजय देशमुखांनी केली आहे. धनंजय देशमुखांचा साडू दादा खिंडकरचा पाय आणखी खोलात गेलाय. तरुणाला मारहाण प्रकरणी न्यायालयानं खिंडकरची पुन्हा 2 दिवसांची पोलीस कोठडी त्याला सुनावली आहे. खिंडकरला 21 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. बीडमध्ये दहशत माजवणारा सतीश भोसले उर्फ खोक्या सध्या तुरुंगात आहे आणि त्याच्या कुटुंबियांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केलंय. वन विभागानं आम्हाला रस्त्यावरती आणल्याचा आरोप सतीश भोसलेची पत्नी तेजू भोसलेनं केलाय. दरम्यान ढाकणे पिता पुत्रांवरती गुन्हा दाखल झालाय, मात्र त्यांना अटक का करत नाही असा सवालही सतीशच्या बायकोनं विचारलाय. बीडच्या आष्टी तालुक्यातील विकास बनसोडे हत्या प्रकरणाचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झालाय. अतिमारहाणीमुळे अंतर्गत रक्तस्राव आणि शॉक यामध्ये जाऊन विकासचा मृत्यू झालाय. या प्रकरणी आतापर्यंत 8 जणांना अटक झाली आहे, तर 2 जण अजूनही फरार आहेत. बीड जिल्ह्यात 2 एप्रिलपर्यंत मनाई आदेश जारी करण्यात आला आहे. सध्या जिल्ह्यात नेत्याचे प्रमुख कार्यकर्त्यांचे व्हायरल होत असलेले व्हिडिओ हे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यामुळे वंजारी विरुद्ध मराठा असा वादही निर्माण झालेला आहे. तर याच पार्श्वभूमीवरती हा मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. 19 मार्चपासून ते 2 एप्रिलपर्यंत हे आदेश लागू असतील.